नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी सुनीता 3S किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमधील एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी लहानांचीच नाही तर मोठ्यांची फेवरेट आहे. रात्रीच्या जेवणात कोथिंबीर वडीचा बेत आखू शकते. कोथिंबीर, मसाले आणि बेसनाचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो. त्यासाठी मी इथे एक हिरवीगार ताजी कोथिंबीर जुडी घेतलेली आहे. कोथिंबीरला स्वच्छाने निवडून घ्यायची आहे आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, आलं, मिरची, त्याच्यातच 2 चमचे जिरं टाकून घेऊया आणि सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी मोजके आणि कमी साहित्यात कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. एक मोठी जोडी मी कोथिंबीरची निवडून घेतलेली आहे. कोथिंबीर न चिरता पहिले स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. कोथिंबीर धुतल्यानंतर कोथिंबीरमधलं पाणी चांगल्या प्रकारे निथळून घ्यायचं. एका फळीवरती कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. अनेक लोकांना पारंपरिक पद्धतीने घरी कोथिंबीर वडी कशी तयार करायची हे माहीत नसते. बऱ्याचदा घरी तयार केलेल्या कोथिंबीर वडीची चव हवी तशी येत नसल्यामुळे कोथिंबीर वडी करण्यास टाळाटाळ करतात. तुमच्यासोबतही असं कधी काही घडलं आहे का किंवा झालं आहे का? तुम्ही जेव्हा ही कोथिंबीर वडी बनवता ती मऊ होते का? किंवा त्यातील क्रिस्पीपणा गायब होतो का? किंवा वड्या क्रिस्पी होण्यासाठी किंवा खमंग खुसखुशीत लागाव्यात त्यासाठी त्यात काय मिसळावे किंवा कोणता पदार्थ त्यात टाकल्याने मिसळल्याने वडी खुसखुशीत व्हावी? तर मग ही आजची रेसिपी तुमच्या फायद्याचीच असेल. या रेसिपीच्या साहाय्याने तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने परफेक्ट कोथिंबीर वडी तयार करू शकता. कोथिंबीर वडी तयार करण्याची योग्य पद्धत बहुतांश महिलांना ठाऊक असते. काही जण वाफवून वडी तयार करतात, तर काही जण त्याची भाजी तयार करून त्यात बेसनाचा वापर करून वडी तयार करतात, तर काही जण बेसनाचा वापर न करता वडी तयार करतात. म्हणजेच ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ घालूनही वडी तयार करतात. कारण काही जणांना बेसन पचत नाही, त्यामुळे वडी खाण्यास टाळाटाळ करतात. आपली कोथिंबीर पूर्ण चिरून झालेली आहे. एका खोल भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, लहान वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे धने पावडर, 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, मिरचीचं वाटण 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे पांढरे शुभ्र तीळ. तीळ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. खाण्याचा सोडा छोटा चमचा आणि चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर वडी म्हटली की कोथिंबीरचं प्रमाण जास्त असावं. वडी हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती वडी असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतच नाही. आता सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या, छान मिक्स करून घ्या. वड्यांचे अनेक प्रकार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आळू वडी, कोथिंबीर वडी, सुरळीची वडी, सांबार वडी, कोबीच्या वड्या, पालक वडी, मेथी वडी, मेथी कोथिंबीरची वडी. त्यातल्या त्यात कोथिंबीरचा सीझन असला किंवा हिवाळा असला की कोथिंबीर वडी घरोघरी बनते. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नवनवीन रेसिपीज पोचतील. तुम्हाला माझे रेसिपीज कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. पाणी न घालता पीठ चांगलं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊयात. आपलं कोथिंबीरचं प्रमाण जास्त असल्यामुळे लागेल तेवढंच पाणी घाला. मग या ठिकाणी डाळीचं आणि तांदळाचं पीठ छान कोथिंबीरमध्ये मिक्स झाल्यानंतर अगदी थोडंसंच पाणी घ्यायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं. छान मळून घ्यायचं पीठ. खूप पाणी नाही घालायचे आपल्याला, अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे. या पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. 3 ते 4 चमचेच पाणी वापरलेलं आहे, तरीही ऑलरेडी पीठ पातळ झालेलं आहे. कोथिंबीरला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर जास्त नाही करायचा. गॅसवर कढईत 2 ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवा. पाणी गरम होईपर्यंत केकच्या भांड्यामध्ये बटर पेपर ठेवून त्याला तेल लावून मिश्रण सर्व एकसारखं करून घ्यावं, पसरवून घ्यायचं आहे. हवं असेल तर वडीचं पीठ तुम्ही रोल करून वाफवून घेऊ शकता. पूर्ण पीठ व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ पूर्ण व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि पसरून झाल्यावरती आणि वरती 2 ते 4 चमचे पांढरी तीळ पसरून घ्यायचे आहे.
तीळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता, कमी जास्त प्रमाण. आणि गरम पाण्यावरती 15 ते 20 मिनिटं वडी झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. बरोबर 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर झाकण उघडून पाहू शकता पीठ छान फुललेलं आहे. सॉरी मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे क्लिअर दिसत नसेल. अर्धा ते पाऊण तासासाठी वडी पूर्ण गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतरच वडी कापायची. घाई अजिबात करायची नाही. घाई केल्याने काय होतं, मग पिठाचा चुरा होतो, वडी व्यवस्थित कापली जात, मग त्याचा चुरा पडतो. आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. अर्धा तासासाठी वडी गार होण्यासाठी ठेवली होती. आता आपण चारी बाजूने या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने कडा कापून घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये प्लेट उलटी करून थापून काढून घ्यायचे. हे पहा, वरती जो आपण बटर पेपर लावला आहे तोही काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याला सरळ करून घेऊ. आणि आता त्याच्या चौकोनी काजू कतलीच्या आकाराच्या किंवा तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही वडी कापू शकता. हे पहा, वडी मस्त सुरीने छान कापले जात आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी माझे पोचतील. छान वड्या कापून झालेल्या आहेत आपल्या. हे पहा, वडी किती छान दिसते ना. आता आपण यांना मस्तपैकी तळून घेऊ. गॅसवर कढई ठेवून तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे, चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे. व फुल गॅसवर वडी एक एक तळून घ्यायची आहे. हे पहा, मस्तपैकी फुल गॅसवरती वडी आपली जेवढी खरपूस तळली जाईल, कुरकुरीत लागेल, खमंग लागेल, एकसारखे हलवत राहायचं आहे. आणि वडी वर पूर्ण सगळीकडून चांगली तळून घ्यायची आहे. हे पहा, मस्तपैकी तेलात वेगळी होईल अशी तळायची आहे. थोडासा तांबूस कलर येईल अशी. आणि झाऱ्याच्या साहाय्याने वडी काढून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत. त्या छान दिसत आहेत ना, कलरही छान आलेला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता वड्या आपल्या छान खमंग खुसखुशीत खरपूस तळल्या गेलेल्या आहेत. किती छान दिसते ना, सुरेखच. याचप्रमाणे सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा फुल गॅसवर आणि मग नंतरनं बारीक गॅसवर वड्या तळून घ्यायच्या आहेत. मी या पद्धतीने तुम्ही वड्या बनवू शकता. कोथिंबीर वडी तळताना तुम्ही पाहू शकता फक्त तीळ वेगळं झालेलं दिसते, वडी सुटलेली नाही आपली. खूप जणांच्या वड्या बनवताना वडी मोकळी होते, सुटते किंवा तेल जास्त शोषून घेते, असे अडचणी येतात. तुम्ही या पद्धतीने हे प्रमाण वापरून तुम्ही वड्या बनवा. हे पहा, किती छान दिसत आहेत त्या वड्या, खुशखुशीत आलेल्या आहेत, आतूनही मऊ आलेले आहेत आणि वरून असं क्रिस्पीपणा आलेले आहेत वडींना. वडी तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. मी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीजमध्ये. बाय बाय. पण जाताना लाईक करून जावा हां.